नमस्कार मित्रांनो, आज नवरात्रीचा 6वा दिवस. आज देवी कात्यायनीचं पूजन केलं जातं. असं म्हणतात की प्राचीन काळात महिषासूर नावाचा राक्षस खूप जास्ती शक्तिशाली झाला आणि त्यांनी देवांना पराभूत करून आणि स्वर्गावरही ताबा मिळवला. तेव्हा सर्व देव घाबरले आणि ते त्रिमूर्तींकडे मदत मागायला गेले. त्रिमूर्तींच्या तेजाने एक शक्ती प्रकट झाली, तीच म्हणजे देवी कात्यायनी. त्रिमूर्तीच्या तेजातून जी शक्ती प्रकट झाली ती देवी ऋषी कात्यायन यांच्या आश्रमात प्रकट झाली होती. त्यामुळे तिला कात्यायनी असं नाव पडलं. नंतर देवी कात्यायनीने महिषासुरांशी भयंकर युद्ध केलं आणि महिषासुराचा वध केला. तर चला आणखीनही आपण देवी कात्यायनीच्या बाबतीत जाणून घेऊया. देवी कात्यायनी शक्ती, धैर्य आणि न्यायाची प्रतीक आहे. ती दुष्ट शक्तींवर विजय मिळवून धर्माचे रक्षण करते. ती आपल्याला शिकवते की जीवनात अनेक अडथळे येतात, पण आपण त्यांना घाबरण्याऐवजी धैर्याने आणि निश्चयाने सामोरे जावं. आजच्या काळात आपल्याला अनेक वेळा योग्य आणि अयोग्य यामध्ये निवड करावी लागते. अनेकदा परिस्थिती अशी येते की आपण हळूहळू चुकीच्या मार्गावर वळतो किंवा भयामुळे निर्णय टाळतो. पण कात्यायनी आपल्याला सांगते, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा, जरी ते कितीही कठीण असलं तरी. कात्यायनीचा हा दिवस आपल्याला शिकवतो की सत्य आणि न्यायासाठी उभं राहणं ही खरी ताकद आहे. धैर्य आणि प्रामाणिकपणा हेच खरे शस्त्र आहे, जे आपल्याला कोणत्याही संकटावर मात करून यश मिळवून देतात. आपल्यातील अंतर्गत शक्ती जागृत करण्याची ही संधी आहे, जी फक्त कठीण परिस्थितीतच समोर येते. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. मी जे निर्णय घेतो ते सत्य आणि न्यायाच्या दिशेने आहेत का? मी माझ्या ध्येयांसाठी प्रामाणिकपणे आणि धैर्याने उभं राहतो का? जरी अडथळे कितीही मोठे असले तरी धैर्य, प्रामाणिकपणा आणि योग्यतेसाठी उभं राहणं यामुळेच जीवनात वास्तविक यश मिळतं. आणि आजचा दिवस आपल्याला एक महत्त्वाचा संदेश पण देतो. सत्यासाठी उभे राहा, धैर्याने निर्णय घ्या आणि न्यायाचा मार्ग कायम सांभाळा. हेच खरे सामर्थ्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड बी सेफ.